शेगावच्या गजानन महाराजांच्या मूळ पादुका आणि त्याही शेगावात नाही तर एका वेगळ्याच पवित्र स्थानी 1906 मध्ये महाराजांनी पहिली प्रासादिक पादुका दिली। त्यानंतर 1908 मध्ये महाराज स्वतः मुनगावी आले आणि त्यांना दुसरी पादुका दिली। याच भेटीत महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती, ज्याचे अवशेष आजही येथे जतन केलेले आहेत। येथे महाराजांची विश्रांतीची गादी आणि जुना पलंग पाहून भक्तांना महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती येते। राजस्थानी धौलपुरी पाषाणात साकारलेले हे 3 मजली मंदिर एखाद्या राजवाड्यासारखे भासते। मंदिराच्या प्रांगणात महाराजांनी स्वतः प्रज्वलित केलेली धुनी आणि प्राचीन अमृततीर्थ विहीर आजही चैतन्यमयी आहे। हे आहे अकोला जिल्ह्यातील मुनगाव येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थान, एक असं पावन ठिकाण ज्याला संत नगरी म्हणून ओळखलं जातं। मुंडगावचा इतिहास महाभारतापर्यंत जातो। श्रीकृष्णाने रुक्मीचा पराभव करून जिथे त्याचे केशमुंडन केले ते हे मुंडगाव। येथील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर या इतिहासाची साक्ष देते। दर गुरुवारी येथे महाप्रसाद असतो आणि पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते। मुंडगाव शेगाव पासून सुमारे 45 ते 49 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही शेगावहून थेट खाजगी वाहन करू शकता। या पवित्र स्थळाला एकदा नक्की भेट द्या। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय गजानन म्हणायला विसरू नका।